थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं वाईट फक्त बाहेरचेच लोक करू शकतात, तर तुमची स्वामी आई आज तुम्हाला एका मोठ्या भ्रमातून बाहेर काढायला आली आहे. बाळा, तुझ्याच वर्तुळातील तुझ्या अगदी जवळची एक व्यक्ती जी तुझ्या मांडीला मांडी लावून बसते, तीच तुझ्या पाठीमागे तुझ्या नशिबाला नजर लावतीये. तुझी स्वामी माऊली आज तिचा बुरखा फाडणार आहे. पुढची 2 मिनिटं हा संदेश शांतपणे ऐक, नाहीतर खूप उशीर होईल. बाळा, आज तुझी स्वामी आई तुला सावध करायला आणि तुझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवायला आली आहे. आजचा हा संदेश खूप गंभीर आहे, म्हणून मनापासून ऐक. तुझ्या खूप जवळची एक व्यक्ती आहे जी समोरून तर तुझ्यावर खूप प्रेम दाखवते, पण मनातून मात्र तुझा उत्कर्ष तिला सहन होत नाहीये. हो बाळा, म्हणूनच कदाचित सध्या तुझ्या आयुष्यात अचानक विनाकारण अडचणी वाढल्या आहेत. बनत आलेली कामं शेवटच्या क्षणी बिघडतात. घरात सतत पैशांची चणचण भासते आणि मनात एक अनामिक भीती राहते. पण घाबरू नकोस, तुझी ही स्वामी आई जिवंत आहे. जोपर्यंत माझी नजर तुझ्यावर आहे तोपर्यंत कोणाचीही वाईट नजर तुझं काहीच बिघडू शकत नाही. हा संदेश मध्येच सोडून जाऊ नकोस, कारण पुढे मी जे सांगणार आहे त्याने तुझ्या आयुष्यातील अनेक प्रश्न सुटणार आहेत. आत्ताच डोळे बंद कर, माझ्या चरणावर डोकं ठेव आणि कमेंट्समध्ये लिही, जय श्री स्वामी समर्थ. बाळा, खूप दिवसांपासून तू मनातल्या मनात रडतोयस ना. माझं काय चुकलं? मी तर कोणाचंच वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात एवढ्या अडचणी का? असे प्रश्न तुला पडतात ना. रात्री अचानक छातीत बेचैनी होऊन जाग येणे, मनात सतत अस्वस्थता वाटणे, हे सगळं मला माहीत आहे बाळा. आईला लेकराचं दुःख सांगायला लागत नाही. ज्यांच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलास त्यांच्याच वागण्याने तुझ्या मनाला खोल जखमा मिळाल्या आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती तुझा आनंद बघून खऱ्या मनाने हसत नाही. जेव्हा खूप जवळची माणसं मनात कपट ठेवतात तेव्हा आयुष्यातील सुख आणि शांतता हिरावली जाते. हा कोणताही योगायोग नाही बाळा. मत्सर हा असा विषारी पाश असतो जो गोड शब्दांच्या मागे लपलेला असतो. पण याचा अर्थ तू प्रत्येकावर संशय घ्यावा असा नाही. संशयाने नाती जळतात, पण संयम आणि सावधपणाने स्वतःचं रक्षण होतं. त्यामुळे आजपासून तुझी ही आई तुला एक सल्ला देतीये. तुझ्या मनातले बेत, तुझी स्वप्न आणि तुझं सुख प्रत्येकासमोर उघड करू नकोस. काही गोष्टी फक्त तुझ्या आणि माझ्यामध्येच मर्यादित राहू दे. बाळा, तू स्वभावाने खूप हळवा आणि स्वच्छ मनाचा आहेस. कोणी 2 गोड शब्द बोलले की तू लगेच त्यांना आपलं मानतोस. पण हे जग तितकं साधं नाही. अनेकदा हसऱ्या चेहऱ्यांमागे मत्सराचा अंधार लपलेला असतो. आणि तुझी स्वामी आई आज तुला नेमक्या याच लोकांपासून वाचवायला आली आहे. येणारे काही दिवस तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या काळात तुझ्या अत्यंत जवळच्या एका व्यक्तीचा खरा चेहरा तुझ्यासमोर येणार आहे. त्यांच्या शब्दातून किंवा वागण्यातून तुला सत्य समजेल. त्या दिवशी कदाचित तुझ्या डोळ्यात पाणी येईल, कारण ज्याला तू काळजाच्या जवळ मानलं तीच व्यक्ती तुझ्या पाठीमागे खेळ खेळत होती हे तुला कळेल. पण बाळा, डोळ्यातलं पाणी पुसून स्वतःला सांभाळ, कारण खोट्या नात्यांच्या अंधारात आयुष्यभर चाचपडण्यापेक्षा वेळ राहताच सत्याचा प्रकाश पडलेला कधीही चांगला. तुझी आई तुला परिस्थिती निर्माण करून मनातून जे संकेत देते त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या प्रतिमेसमोर एक दिवा लाव आणि शांतपणे प्रार्थना कर. स्वामी आई, माझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर कर आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. बघ, हळूहळू तुझ्या मनावरचा ताण कसा हलका होतो ते. जर तुझ्या स्वामी आईवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी आई माझ्या पाठीशी आहे. बाळा, आपण जेव्हा शत्रूकडून दुखावले जातो तेव्हा तितकं लागत नाही जितकं आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर लागतं. ज्यांच्यासोबत तू सुखदुःख शेअर केलीस, ज्यांना तू हक्काचं मानलंस, त्यांच्याच मनात तुझ्याविषयी असूया निर्माण झाली आहे. पण अशा वेळी रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नकोस.
कोणाशी वाद घालू नकोस. तुझी स्वामी आई तुला भांडायला सांगत नाहीये, तर फक्त सावध राहायला सांगत आहे. शांत रहा, परिस्थितीचे निरीक्षण कर. जे तुझ्या सुखात खऱ्या मनाने सामील होत नाहीत त्यांच्यापासून हळूहळू आणि आदराने अंतर राखायला शिक. स्वामी आई आता तुझ्या आयुष्यातून ही खोटेपणाची पुटं चढवलेली नाती स्वतः दूर करत आहे. सुरुवातीला तुला एकटेपणा जाणवेल, वाईट वाटेल, पण लक्षात ठेव, लेकराच्या चांगल्यासाठी कडू औषध पाजणारी आईच असते. जे तुझे आहेत ते कधीच तुला सोडणार नाहीत आणि जे सोडून गेले ते कधीच तुझे नव्हते. बाळा, तू स्वतःला दोष देणं थांबव. माझंच नशीब खराब आहे असं म्हणू नकोस. तुझा चांगुलपणा ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी ताकद आहे. पण आता त्या चांगुलपणाचा गैरवापर कोणाला करू देऊ नकोस. आज रात्री झोपताना एक तांब्याभर पाणी माझ्या फोटोसमोर ठेव. मनातल्या मनात माझं स्मरण कर. सकाळी उठून ते पाणी घराबाहेर किंवा एखाद्या झाडाला टाक. तुझ्या आयुष्यातील आणि मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. पुढचे काही दिवस फक्त शांतपणे स्वतःवर लक्ष केंद्रित कर. कमी बोल आणि माझ्या नामात मन रमव. कारण जिथे माणसाचे प्रयत्न थकतात तिथे या स्वामी आईची कृपा काम करू लागते. जर मनाला थोडी जरी शांतता मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिही, जय श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश अशा व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ज्याच्या आयुष्यात सध्या खूप मानसिक संघर्ष सुरू आहे. कोणाचं तरी आयुष्य वाचवण्यासाठी स्वामी आई तुला माध्यम बनवू शकते. स्वामी आईचे असेच थेट आणि मायेचे मार्गदर्शक संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.